तुमच्या दोघांचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच महिन्यानंतर आज आपण भेटतोय, तर काय सांगाल की कसे आहात आणि शूट कसं सुरू आहे? शूट दणक्यात चालू आहे. नमस्कार सगळ्यांना. आम्ही बरे आहोत. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल आमची मालिका, ते आम्हाला कळतंय. आणि सध्या आमचा जो काही सिक्वेन्स चालू आहे, हा सायली अर्जुनच्या दुराव्यात आम्ही दोघं त्यांना जवळ आणायचं काम करतोय. तर त्यामुळे आता हळूहळू आम्हाला प्रेक्षक म्हणतायत की हां, हे करायला पाहिजे, तुम्ही असं करायला पाहिजे. तर आमचं हे सगळं या दरम्यान शूटिंगमध्ये चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघालच काय काय घडतंय. सो बेसिकली काय तर खूप मजा मस्ती करतोय आम्ही, हो. धमाल करतोय आणि तुमचे रिस्पॉन्स बघून आम्हाला कळतंय की आम्ही किती मजा करतोय. हो. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आहेच, कारण स्पेशली तो जो शूट केला होता बस स्टँड मधला, काय सांगाल त्याबद्दल? तुम्हाला रिस्पॉन्स कसा आला होता आणि ते शूट कसं झालं होतं? अरे अमेझिंग एक्सपिरियन्स होता तो. आम्ही पूर्ण ते 2 दिवस जी काही धमाल मस्ती केली आहे, वा 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 वा, फारच मजा आली. आणि असं आम्ही काम करताना आम्हाला मजा आली, पण पूर्ण पाहिल्यानंतर जो भावनिक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला ना, कुठेतरी मलाही वाईट वाटलं. म्हणजे दिशा म्हणून की अरे, दोघांमध्ये दुरावा निर्माण होतोय, की त्यांनी यावं एकमेकांजवळ. पण ते खूप इमोशनल प्रोसेस होती ती. मला स्टील मला मजा तर आली, पण मला ना ते भावनिक त्यातला जो क्षण होता ना, त्याच्यात टचकन डोळ्यात पाणी येतं ना, तर माझ्याही आलं. आणि प्रेक्षक किती दिवस म्हणत होते की अर्जुननी फायनली प्रपोज केलं पाहिजे आणि हो, तो मोमेंट खरंच खूप सगळ्यांसाठीच आमच्यासाठी खूप स्पेशल होता. सो तुमचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करायला आवडतंच आम्हाला नेहमी. नक्कीच. हे आता एक्सपिरियन्स थ्रू सांगितलंय की टीव्ही पाहून प्रेक्षकांनी दिलेलं आहे, पण तिथे लाईव्ह प्रेक्षक सुद्धा होते जेव्हा शूट सुरू होतं. ते एक्सपिरियन्स कसं होतं? अरे एक गंमत अशी झाली. आमचं चालू आहे इथे, रडारड चालू आहे, आणि तेवढ्यात एक ताई आल्या आणि त्या अशा आल्या माझ्याकडे, बस कुठं चालली असं त्यांनी मला विचारलं. माझं 1-2 सेकंद हा. तर त्यांना मग, अहो नाही काकू, त्यांना इतकं खरं वाटत होतं काहींना की आम्ही प्रवासीच आहोत किंवा आमचं चाललंय, पण त्यांना त्या सरळ येऊन त्या, ही कुठं चालली हो असं वगैरे. आणि ही पण गंमत झाली आणि लोक बघत होते. आणि तिथे गेल्यावर आम्हाला खरंच कळलं की महाराष्ट्राच्या जनतेचं ठरलं तर मग बरं केवढं प्रेम आहे, खूप प्रेम. केवढं प्रेम. एवढी लोक सतत येऊन भेटत होती, फोटो काढत होती. एवढी लोक म्हणत होती की आम्ही न चुकता तुमची मालिका बघतो, आम्हाला सगळ्यांना खूप आवडते, आम्ही सगळे तुमचे खूप मोठे फॅन आहोत. आम्हाला फारच भरून आलं. तो एक वेगळा आनंद होता आमच्या आणि सगळ्यांचा. मलाही आता बरेच जण जेव्हा त्या सिक्वेन्स दरम्यान भेटायचे, मला सांगायचे, आमच्या भाजीवाल्या ताई आहेत, सायलीला सांगा रडू नको, कुसुम ताई सायलीला सांग रडू नको, आणि ना तू काम कर, मधुभाऊंना झोपेची गोळी दे. मला असं झालं, हो हो काकू, करणार करणार, सगळं व्यवस्थित होणार होणार सगळं. लोकांना पेशन्स नव्हता, ऍक्च्युली नव्हता. पण आता जरा कलाटणी येतेय कथानकाला छान, तर लोक आता एन्जॉय करतात. आम्हाला भेटून सांगतात लोक की प्लीज तुम्ही असं काहीतरी करा ज्याने ते एकत्र येतील. आणि आमचे पण प्रोसेस चालू आहे. हॅशटॅग साजून साजून नाही, साजून. बरं, तुम्ही दोघं त्यांना सपोर्ट करताय हे दिसतंय, सायली अर्जुनला. पण कुसुमताई, म्हणजे दिशाताईला मला विचारायला आवडेल की कुसुम हे कॅरेक्टर खरंच खूप सुंदर सुरू आहे, पण मधुभाऊंना समजावून वेगळी दिशा दाखवण्याचं असं काम काही होणार आहे का? होणार होणार नक्की होणार. कुसुमताई हळूहळू हळूहळू तिच्या बाजू. काय आहे, मधुभाऊ आमचे वडीलधारे असल्यामुळे आम्हाला त्यांचं मन राखून पण करायचं आहे, पण त्यांना सुद्धा त्यांनाही कळणार नाही की ते कधी पालटतील, हे त्यांनाही कळणार नाही. मग आता ही जबाबदारी खूप मोठी आहे कुसुमवर. मग तिला सायलीचं पण बघायचं आहे. बरं, हे सगळं करताना तिला एक छुपा सगळा हे ठेवायचा आहे यातला. तो थोडासा, काय म्हणतात त्याला, मी त्यातल्या त्यात म्हणू शकते का, गनिमी कावा. मला तो करायचा आहे आणि चांगल्या ह्याच्यासाठी करायचा आहे. तर मला ना ही खूप टफ जबाबदारी मिळाली, पण मजा येते काम करायला हे. आणि त्यांनाही कळणार नाही ते कधी अर्जुनच्या प्रेमात पडतील. सायली तर पडलीच आहे, पण तेही पडतील बघा. आणि याची ना एक गंमत सांगतो. म्हणजे मधुभाऊ असे स्क्रीनवर जेवढे आता असे सरळ आणि अशा चेहऱ्याचे दिसतात ना, तेवढेच तर ऑफ स्क्रीन इतके गोड आहेत ना. दिशा आणि मधुभाऊ हे इतके असे छोट्या छोट्या गोष्टीवरून टॉम अँड जेरी सारखे भांडत असतात आणि खूप मजा मस्ती करतात. म्हणजे आमचं ऑफ स्क्रीन जी इथली सेटवरची मजा असते ना, ती वेगळी मजा असते. त्याच्यासाठी एक वेगळं फुटेज जर कोणी पाहिलं तर लोक वेडे होणार आहेत. त्या गोष्टींचे पण फॅन होतील लोक. इथली काही काही माणसं ना
सिनेमा खूपच निरागस आहे हो, खरंच. हो, म्हणजे त्यात एक मधुभाऊ आहे, पूर्ण आजी आहे, फार गोड माणसं आहे ती. मी आधी सुरुवातीला फार सिरियस असायचे. मामा जेव्हा काम करायचे आणि ते असे एक सिनियर ॲक्टर आहेत आणि मग मला एक दोनदा ते असे काहीतरी आहे ना, आता काहीतरी आपण बोलायला गेलो ना तर ते एक आहे ना बारीक असं बाजूने म्हणायचे, अच्छा चांगलं. मग मला असं झालं, ओके हे जास्त मजा करणार आहेत. मग मला कळलं की आता बघाच काय करते. मग आमची इथे छान मैत्री झाली आणि मी त्यांना माझा मित्र म्हणते. खरंच ते वयाने मोठे आहेत पण ते माझे मित्र आहेत. मस्त माणूस आहे एकदम. बरं मला एक विचारायला आवडेल की आता संक्रांत आहे, सो तिळगुळ द्यायचा असेल तर कुणाचा रुसवा दूर करण्यासाठी तुम्ही तिळगुळ द्याल त्याला? अख्खा महाराष्ट्र मधुभाऊंना एवढा मोठा लाडू आणून देईल की बाबा घ्या आणि रुसवा दूर करा. आणि खरं तर ना सुभेदारांच्या घरी अन्नपूर्णा हाऊस मध्ये ना तिळगुळाचे आणि मोठे पुष्पगुच्छ जर पाठवता आले, पाठ व्हायला हो, पाहिजे. हो, हो. तिळाचे आणि गुळाचे तिळाचे पाठ व्हायला. पाठ व्हायला पाहिजे खरंय. तर त्या पूर्ण फॅमिलीसाठी अख्ख्या महाराष्ट्राने तिळगुळ पाठवावा. नक्कीच कुसुमताईचं आता शूट सुरू आहे त्यामुळे आपण चैतन्यासोबत आपण कंटिन्यू करणार. चाळीमधली आता संक्रांत इथे शूट होते, सो ते कशी होते आणि तुझ्या काही आठवणी जाग्या झाल्यात का? इथली संक्रांत म्हणजे एक, आता मी काही फार गोष्टी सांगत नाही, तुम्ही नंतर बघालच सगळे जे काही ट्विस्ट येणार आहेत पुढे ते. पण आत्ता मेन गोष्ट जी आहे ती मधुभाऊंना कन्व्हिन्स करणं आणि त्यांचा रुसवा घालवणं हा या संक्रांतीचा मेन मोटिव्ह आहे. आणि त्याच्यात आम्ही खूपच धमाल करतोय. म्हणजे अर्जुन जे कष्ट घेतोय तुम्हाला आता दिसतच असेल काही गोष्टींमध्ये की तो मेडिकल कॅम्प लावतोय वगैरे. तर या संक्रांतीला सुद्धा तो काहीतरी स्पेशल करणार आहे, सायलीसाठी स्पेशल काहीतरी करणार आहे, ज्यांनी मधुभाऊंच्या चेहऱ्यावरही एक स्माईल येते की नाही ही तुम्हाला उत्सुकता लागून राहील. आणि संक्रांतीशी माझ्या खूप अगदी लहानपणापासूनच्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणजे पतंग उडवणं असेल, मजा मस्ती करणं असेल, किंवा तिळगुळा. मी गोड खूप खातो, मला फार आवड आहे गोड खायची, तर त्याच्यामुळे ती एक वेगळी गंमत आहे, वेगळ्या आठवणी आहेत. लास्ट इयर खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला, टॉप नंबरवरती म्हणजे नंबर 1 वरती सिरियल सुरू आहे यावर्षी आणि पण. यावर्षी सुद्धा आता कंटिन्यू तसंच रिस्पॉन्स येत आहे लोकांना. तू काय सांगशील की मागच्या वर्षी तर भरभरून दिलेलं आहे, या वर्षासाठी तुझ्या काही अशा नवीन अपेक्षा आहेत का? प्लीज 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 आमची मालिका अशीच तुम्ही बघत राहा, आमच्यावर तेवढंच प्रेम करत राहा. आणि आम्ही तुम्हाला आमच्याकडनं शब्द देतो, प्रॉमिस करतो की आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू. आम्ही तुम्हाला अगदी तुमचं मनापासून मनोरंजन करत राहू. तुम्हाला जे हवं नको ते सगळं बघत राहू. आम्ही खूप प्रयत्न करतोय तुमच्या मनात टिकून राहण्याचा, ते तसंच राहू द्यात प्लीज. माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच एक रिक्वेस्ट आहे. बरं चैतन्य, जसं जुईला एक प्रश्न विचारला जातं की जुई लग्न कधी करणार, तसं चैतन्य तुला सुद्धा विचारतात कधी कधी कमेंट करून किंवा इंटरव्ह्यू पाहून पण लोक विचारतात की तुझं या वर्षीचं यंदा कर्तव्य आहे का? नाही नाही नाही, मला एखादी तिळगुळासारखी गोड मुलगी मिळाली की मी लगेच करणार. थँक्यू सो मच.